नमस्कार. वाझे प्रकरणाचा तपास मंद झालाय की बंद झालाय असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला होता. इतर सगळ्या प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही सगळं झाकून घातलं जाईल का, झाकून टाकलं जाईल का असा प्रश्नही आपल्या मनामध्ये उपस्थित होत आहे. या दरम्यानच्या काळामध्ये जे काही अपडेट झालेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्या समोर येणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं सरकार आणि सरकारमधली पक्ष वारंवार असा दावा करतायत की केंद्राचं सरकार हे महाराष्ट्राच्या सरकारला अस्थिर करू पाहतं आहे. NIA किंवा CBI याच्या माध्यमातून सातत्यानं तपास यंत्रणांचा हस्तक्षेप करत महाराष्ट्राच्या सरकारला अस्थिर करण्याचा डाव आहे असं राजकीय व्यासपीठावरून देखील मांडलं जातं आणि ते न्यायालयाच्या व्यासपीठावर देखील मांडण्याचा प्रयत्न होत होता. एकदा का न्यायालयाला हे पटवून दिलं की हे केंद्र सरकारचं षडयंत्र आहे ते सिद्ध करता आलं की मग पुढच्या प्रकरणातून मुक्तता मिळणं सहज सोपं होऊन जातं. सचिन वाझे हे प्रकरण असंच महत्त्वाचं आहे. सचिन वाझेचा केवळ मनसुख हिरेन या प्रकरणातला सहभाग किंवा अँटिलिया बाहेरची स्फोटकं एवढ्याच दोन प्रकरणाशी संबंध आहे असं नाही आहे. सचिन वाझे हा वेगवेगळ्या प्रकरणाशी निगडीत आहे. त्यामुळे पहिल्यांदा इन शॉर्ट अगदी थोडक्यात सचिन वाझेचं प्रकरण काय ते समजून घेऊ. म्हणजे कुठे कुठे तो आहे, कसा आहे हे समजून घेऊ, जे आधी आपण जाणतो पण त्याची एक सुसंगत रचना करून घेऊ. दुसरं, CBIच्या कोणत्या कृतीमुळं न्यायालयात ही केस अधिक स्ट्रॉंग होते आहे, म्हणजे काय काय केलं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज येऊन जाईल. म्हणून अगदी सुरुवातीला सचिन वाझे इन शॉर्ट तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये समजून सांगतो. साधारणतः 3 मार्च 2004ला म्हणजे काटकोपर स्फोटाच्या आरोपातला ख्वाजा युनूस याला अटक झाली. त्याचा कोठडीत मृत्यू झाला आणि या मृत्यूच्या कारणावरून सचिन वाझेला सस्पेंड केलं गेलं. सचिन वाझे पुढे परत पोलीस दलात येण्यासाठीचे अनेक प्रयत्न करू लागला. ते अयशस्वी ठरले. राजीनामा दिला, शिवसेनेत प्रवेश केला, राजीनामा नाकारला गेला. 2018 साली स्वतः उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून वाझेला पोलीस दलात घेण्यासंबंधीची विनंती केली. त्याबाबत काही मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेतली. महाधिवक्त्यांच्या शिफारशीनुसार फडणवीसांनी वाझेला पोलीस दलात पुन्हा घेण्यास नकार दिला. ते प्रकरण तिथेच थांबलं. पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला पोलीस दलात घेतलं. पोलीस दलात घेतल्यानंतर वाझेकडं क्राईम इंटेलिजन्स युनिटची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. इथपर्यंतचा इतिहास सगळ्याला ठाऊक आहे. इंटेलिजन्सची जबाबदारी देण्यात आल्यानंतर वाझेवर जे हाय प्रोफाईल केसेस वाझेकडं सोपवण्यात आल्या त्या देखील इंटरेस्टिंग आहे. दिलीप छाबरिया नावाची केस जी होती ती वाझेकडं सोपवण्यात आली होती. अर्णव गोस्वामीच्या अटकेची जबाबदारी वाझेकडे देण्यात आली होती. सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या तपासाची जबाबदारी वाझेकडे देण्यात आली होती. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा केस दिशा सलियांच्या आत्महत्येशी निगडीत आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली ती केससुद्धा वाझे बऱ्यापैकी हाताळत होते. या सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेकडं देण्यात आल्या. त्यात हवा तसा उपयोग करून घेण्यात आला. पुढे अँटिलिया स्फोटक आणि वेगवेगळ्या घटनांमध्ये परमवीर सिंगांना बदलण्यात आलं. परमवीर सिंगांनी याच काळात घडलेली महत्त्वाची घटना एक्सपोज केली. ती म्हणजे आम्हाला पैसे गोळा करायला लावले, गृहमंत्र्यांनी पैसे गोळा करायला लावले, ही घटना एक्सपोज केली. परमवीर सिंगांच्या या घोषणेनंतर सरकार खडबडून जागं झालं. याचाही तपास होऊ लागला. अनिल देशमुखांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आता अनिल देशमुखांच्या व्यवस्थेकडून हे सगळं प्रकरण परमवीर सिंगांवर टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या प्रयत्नाचा एक छोटासा भाग लिंक म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळंच्या सगळं परमवीर सिंगांवर टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. अनिल देशमुख यात कुठेच नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. CBIच्या तपासामध्ये अनिल देशमुख दोषी सापडले. CBIचा तपास हा न्यायालयाच्या आदेशानुसार झाला होता. या तपासावर बंधन घालावं म्हणून सर्वोच्च न्यायालयात देशमुख गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्या तपासाला थांबवणं नाकारलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रिलिमिनरी चौकशी झाली, त्यात गुन्हा दाखल झाला. हेही न्यायालयाच्या आदेशानुसार झालं आणि आता हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. हायकोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार CBIचा वापर करत असल्याचा आरोप केला. पण
CBIनं जे शपथपत्र उच्च न्यायालयात दाखल केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच प्रकरणाशी चर्चा मी तुम्हाला आता करणार आहे. तोच महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. CBIच्या शपथपत्रामधले 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. CBIनं सांगितलं आहे की आम्ही सचिन वाझेला पोलीस दलात का घेण्यात आलं, कसं घेण्यात आलं याची चौकशी करतो आहोत. मुळात या प्रकरणामध्ये एक गोष्ट घडलेली आहे. जेव्हा परमवीर सिंगांना पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं आणि तिथे हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली, तेव्हा हेमंत नगराळे यांनी या वाझेच्या प्रकरणाचा म्हणजे वाझेंना परत घेण्याच्या प्रकरणाचा एका समितीमार्फत तपास केला आणि त्यातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना, तत्कालीन गृहमंत्र्यांना क्लीन चिट नगराळेने दिली. हे दाखवण्याचा प्रयत्न होता की वाझेला जे काही घेतलं गेलं ते फक्त आणि फक्त परमवीर सिंगांच्या इच्छेनुसार घेतलं गेलं. मुळात आपण विसरतोय की वाझेचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यासंबंधी स्वतः उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. शिवसेनेचं प्रेशर होतं हे स्पष्ट आहे आणि तरीही ते नाकारण्यात आलं होतं हेही स्पष्ट झालेलं आहे. वाझेला घेण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नव्हता हे नगराळेंचं म्हणणं तितकंसं पटणारं नाही आणि हीच गोष्ट CBIनं लक्षात घेतली आहे. ते म्हणतात की ज्या लोकांचा हस्तक्षेप वाझेच्या नियुक्तीमध्ये झालेला आहे त्याचा तपास आम्ही करतो आहोत आणि यातील काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. आता हे जर पुरावे CBIच्या हाती लागले असतील आणि ते न्यायालयाच्या समोर मांडले गेले तर यात बरीच राजकीय धेंड समोर येण्याची शक्यता आहे. ते कोण कोण असतील, कसे असतील याचा खुलासा CBIच करेल. दुसरा मुद्दा CBI मांडता आहे ते म्हणजे ट्रान्सफरच्या विषयातला. रश्मी शुक्लांचा अहवाल आपल्या लक्षात असेल. रश्मी शुक्लांनी जो एक अहवाल दिला आहे, रश्मी शुक्लांवरती गुन्हा दाखल झाला आहे. इलिगली फोन टॅप केल्याचा तो गुन्हा आहे. रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणामध्ये आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे. रश्मी शुक्लांचा अहवाल जो आहे तो अर्धवटच समोर आलेला आहे. अजून पूर्ण अहवाल येण्याचं बाकी आहे. वारंवार देवेंद्र फडणवीस हे सांगतायत की रश्मी शुक्लांचा पूर्ण अहवाल आल्यावर अनेकांची चेहरे पांढरे पडलेले असतील. रश्मी शुक्लांच्या पूर्ण अहवालामध्ये असं नेमकं काय आहे? काही कॉल रेकॉर्डिंग आहेत का? थेट व्यवहाराचं बोलणं आहे का? थेट गृहमंत्र्यांचे कुणी नातलग यात समाविष्ट आहेत का? त्यांच्याशी काही व्यवहार झाला आहे का? कारण त्या पाठोपाठ बंगालमधल्या लाल बाजारमधील काही गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत. जर तत्कालीन गृहमंत्र्यांचे म्हणजे अनिल देशमुखांचे नातलग यात सहभागी असतील तर ते प्रकरण अधिकच क्लिष्ट असणार आहे. अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ करणारा असणार आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे दोनच अडकलेले नाही आहेत. तर या प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब ज्यांचं नाव वाझेंनी स्वतः पत्रामध्ये घेतलेलं आहे, शरद पवार ज्यांचा उल्लेख वाझेंनी स्वतः पत्रामध्ये केलेला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे अनिल परबांच्या मार्फत काम करत होते का, असे अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नाची उत्तरं CBI शोधतं आहे आणि CBIनी शपथपत्र देऊन न्यायालयात सांगितलं आहे की आम्ही शोधणार आहोत. तेव्हा या प्रकरणामध्ये मंद तपास होऊ शकेल पण बंद होणार नाही अशी स्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजवणारी माहितीच ही समोर येईल. अर्थात CBIला केंद्राचा पोपट, पंतप्रधानांचा पोपट असं ज्याला म्हणायचं आहे ते म्हणू शकतात, पण जी तपासातून माहिती समोर येते आहे ती भयंकर आहे आणि राजकारणात गोंधळ माजवणारी आहे. मला वाटतं सगळेच वाट बघतायत ते फक्त कोरोनाचा कहर कमी होण्याची. एकदा का तो झाला की मग परिस्थिती स्पष्ट होईल. म्हणूनच कदाचित कोकणच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन कधी उठवणार ते क्लिअर केलेलं नाही आहे. उलट वाढवण्याविषयीचं सुतोवाच केलेलं आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊन लावून अधिकाधिक लांबवण्याचा, यात काही बदल करण्याचा प्रयत्न करतायत का हे देखील स्पष्ट व्हावं लागेल. पण CBIचं उच्च न्यायालयातील शपथपत्र या प्रकरणाला पुन्हा एकदा गती देऊन गेलं आहे एवढं मात्र खरं. अधिक अपडेट असतील तर आपल्यापर्यंत पोचवत राहूच. हे सगळं करण्यासाठी लाईक, शेअर, महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्यापर्यंत अपडेट पोचत राहतील. नमस्कार.